लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। 2024 साल उजाडलं तरी जत पूर्व भागातील शेतकऱ्यांना म्हैसाळचं हक्काचं पाणी मिळालं नाही। हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचं वक्तव्य। जे पाणी मंगळवेढ्याला पोहोचलं ते पाणी जत पूर्व भागात का पोहोचलं नाही, तुकाराम बाबा यांचा सवाल। 8 जानेवारीपासून अंकलगी ग्रामस्थांचं आपण आंदोलनात उतरणार। 2024 साल उजाडलं तरी अद्याप म्हैसाळचं हक्काचं पाणी जत तालुक्यातील 64 गावांना मिळालेलं नाही। या गावांना हक्काचं म्हैसाळचं पाणी मिळालंच पाहिजे, यासाठी येत्या 8 जानेवारीपासून अंकलगी ग्रामस्थांसह आपण आंदोलनात उतरणार आहोत। त्यानंतर 64 गावात पाण्यासाठी पाण्याचा कळस घेऊन जनजागृती मोहीम व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे। जत पूर्व भागातील पाण्यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचं चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। तुकाराम बाबांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी जत तालुक्यातील शेवटीच्या गावांना अद्याप पाण्यासाठी लढा उभा करावा लागतोय, ही बाब दुर्दैवी असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला। यावेळी मानव मित्र संघटनेचे मानते स्वामी सलीम अपराध, पिंटू मोरे, रावसाहेब करजगी हे उपस्थित होते। यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी जत तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पाणी पूजनाचा खरपूस समाचार घेतला। 2012 साली जत तालुक्यात दाखल झालेलं पाणी 2024 उजाडलं तरी आम्हाला मिळालेलं नाही। याउलट 2019 मध्ये जत ओलांडून मंगळवेढा तालुक्यात तब्बल 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाणी पोहोचू शकतं। जे पाणी मंगळवेढ्याला पोहोचलं ते पाणी जत पूर्व भागात का पोहोचलं नाही, असा सवाल उपस्थित करत तुकाराम बाबा म्हणाले, 2019 साली तालुक्यातील माडग्याळ येथील लिंबाची माळी, सलीम अपराध, चेटणी कोरे, कामन्ना बंडगर, दशरथ सुतार यांच्यासह अंकलगी येथील ग्रामस्थांना घेऊन पाण्यासाठी ऐतिहासिक संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली। त्यावेळचे तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी जतला देण्यास पाणी शिल्लक नसल्याचं सांगितलं। आपण काढलेल्या पायी दिंडीनंतर जतला देण्यास पाणी शिल्लक नसल्याचं उघड झालं। जतला द्यायला पाणी शिल्लक नव्हतं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अंकलगी येथे म्हैसाळ अधिकाऱ्यांनी विस्तारितचा नकाशा सादर करून 2 महिन्यात पाणी देऊ सांगितलं। इतकंच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संख येथील जाहीर सभेत विस्तारित योजनेला तांत्रिक मान्यता दिल्याचं जाहीर केलं। पाणी शिल्लक नसताना अशा घोषणा का केल्या, असा सवालही बाबांनी यावेळी उपस्थित केला। मायथळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी कमी खर्चात माडग्याळ, संख, गुड्डापूर, उमदी, दरिवटची, दरीकोनूर, सोरडी येथे जाऊ शकतं। याचा खासगी सर्वे आपण केला व त्यानंतर या भागात पाणी सोडावं अशी आग्रही भूमिका मांडत शासन प्रशासन दरबारी हेलपाटे मारत मागणीचा पाठपुरावा करत असल्याचं सांगून बाबा म्हणाले, पायी दिंडीनंतर गुड्डापूर येथे पाणी परिषद घेतली। त्यावेळी लोकसभागातून 70 ते 75 लाख देण्याची घोषणा अनेकांनी केली होती। श्रेयवादापेक्षा जतला पाणी आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। त्यानुसारच पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे। 8 जानेवारी रोजी अंकलगी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून त्यांच्या समवेत आपण आंदोलनात उतरणार आहोत। पाण्याची ही जल चळवळ अधिक तीव्र करून 64 गावात पाण्याचे कलश घेऊन फिरणार असल्याचं सांगत आंदोलनाची दिशा आपण लवकरच जाहीर करणार असल्याचं बाबांनी सांगितलं। नमस्कार सर्वांना, नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। जत तालुक्यातल्या म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील नवीन वर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा। आज नवीन वर्षाच्या माध्यमातून आम्ही संकल्प करत असताना जत तालुक्यातल्या म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून जत पूर्व भागातील 64 गावाचे वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यपूर्वक आंदोलन केले जातात। 2019 साली ज्यावेळेस आम्ही मुंबईला मुख्य पायीदिंडी काढली, माडगावमधून त्या ठिकाणी पाणी परिषद घेण्यात आली आणि तिथून निर्णय घेण्यात आला की 7 जूनला मुंबईला पायीदिंडी काढायची। त्यामध्ये जेटलिंग कोरे आहेत, कामन्ना बंडगर आहेत, लिंबाची माळी आहेत, दशरथ सुतार, अजून 1-2 माणसं त्या ठिकाणची उपलब्ध होती। ह्या सर्वांना घेऊन मुंबई पायदिंडी केल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यापूर्वी आम्ही मागणी काय केली की वसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून संख तलावापर्यंत जर पाणी पावसाळ्यामध्ये जर हे तलाव भरले गेले तर 100% आम्हाला उपयुक्त होईल। ही मागणी करत असताना हे किती फूट आहे किंवा ह्याचं अंतर किती आहे, हे पाणी जाऊ शकतं का, पाणी पोहोचणार का, ह्याचा आम्ही प्राथमिक अंदाज आम्ही खाजगी इंजिनियरच्या माध्यमातून केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की पाणी जाऊ शकते। ह्याच अनुषंगाने आम्ही मागणी केली आणि हे पाणी जाऊ पण शकते। जलसंपदा विभागाने त्या ठिकाणी कबूल देखील केलं, पण त्या ठिकाणी त्रुटी काढली की पाणी देण्यासाठी आमच्याकडे पाणी 64 गावांना जर पाणी देत असेल तर पाणी शिल्लक नाही असं पत्र प्राप्त झालं। त्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा माननीय जयवंत पाटील साहेबांच्याकडे पाठपुरावा केला। सातत्यपूर्वक पाणी नाही आणि त्यावेळेस त्या सभागृहामध्ये जयवंत पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळेच्या अनुषंगाने तिथली परिस्थिती बघता जत तालुक्याला पाणी अतिरिक्त पाहिजे आहे। मग ह्या गोष्टीवरती 6 टीमची पाणी वाढल्यानंतर आता जत तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे, पण ते पाणी जत तालुक्यामध्ये कुठल्या भागामध्ये जर पाणी जर 100% जर सोडलं तर 70% भाग वलीत खाली येऊ शकतो, पण अजून देखील जत तालुक्यातला भाग वलीत खाली आला नाही। 2019च्या जे 28
4/2019 रोजी मंगळवेढा तालुक्यामध्ये म्हैसाळ योजनेचं पाण्याचं स्वागत अनेक नेते मंडळींच्या माध्यमातून झालं. अनेक लोक त्या ठिकाणी जल्लोष केला, पण जिथून ज्या भागातून पाणी आलंय त्या भागामध्ये पाणी अद्याप उपलब्ध होत नाही. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. पाणी कुणाचंही असू दे, कुठेही पोचू दे, आम्हाला कुणाच्याही वदनी पाणी पाजा, काही अडचण नाही. पण श्रीवादेपेक्षा राजकारणावरती लढ्यामध्ये आम्ही जत भागातील 64 गावामध्ये पाणी पोहोचत नाही तोवर पतूर आम्ही गप बसणार नाही. म्हणून अंकली या ठिकाणी अंकलीमधून ते सुरुवात विचारविनिमय बैठक करून त्या ठिकाणावरून जत तालुक्यातल्या 64 गावामध्ये पाण्याचा कलश घेऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करून त्या ठिकाणी आंदोलन मोठं तीव्र करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतोय. का? कारण ज्या भागामध्ये सोपं मार्ग आहे. शेड्याळपाशी जर पाणी, शेड्याळपासून जर पाणी सोडलं तर वड्यापात्रातून दरीकुरूड तलावामध्ये पाणी पोचते, दरीकुरूडमधून दरीबडची तलावामध्ये पाणी पोचतंय, तिथून वड्यापात्रातून संक तलावापर्यंत पाणी पोहोचू शकते. तरी देखील आमच्याकडे बघून न बघण्याचा प्रयत्न केला जातोय. येणाऱ्या काळामध्ये पाण्यासाठी राजकारण केलं जातंय, पण राजकारणासाठी पाणी हे न करता पाणी हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आत्ता सध्याच्या घडला उन्हाळा संपला, त्यानंतर पावसाळा चालू झाला, पावसाळा संपला, हिवाळा चालू झाला. आत्ता सध्याच्या घडीला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 40वर टँकर जत तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला चालू आहेत. अजून 5 ते 6 महिने काढणं फार कठीण परिस्थिती आहे. ह्यासाठी गांभीर्याने विचार करावा एवढ्याच्या माध्यमातून सांगतो. जल चळवळीसाठी सर्वांनी जागृत होऊन सगळे सहकार्य करावं अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. धन्यवाद. जय बागडेवाडी. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.